प्रेज द लॉर्ड सर्वांना. माझं नाव बाळासाहेब रणदिवे. मी राहणार पुणे औंध इथे आहे. ही माझी पत्नी गौरी रणदिवे. तर माझ्या जीवनातली सर्वात मोठी साक्ष मला सांगायची आहे तुम्हाला. 2020 साली माझं लग्न झालं गौरीशी आणि लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊनमध्ये ती तिकडे गेल्यामुळं नंतर ते लॉकडाऊन उघडल्यानंतर इकडे आली. 2022मध्येच इकडे आली सासरी तिच्या. मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की म्हणलं आता आपण बेबीसाठी प्लॅन करूया. म्हणून आम्ही प्रार्थना केली आणि बेबीसाठी प्लॅन करत असताना तिला दिवस गेले काही दिवसांनी आणि बाळ राहिलं. तर ते 2 महिन्याची प्रेग्नेन्सी राहिलेली असताना मग ते मिसकॅरेज व्हायचं. तसंच सेम दुसऱ्यांदाही प्रेग्नेन्सी राहिली, दुसऱ्यांदाही मिसकॅरेज झालं 2022च्या एंडला. तर मग ती पण डिप्रेशनमध्ये गेली की असं का होतंय म्हणून. आम्ही बेबीसाठी प्लॅन केलं. मला दिवस पण गेले आणि 1-1.5 महिन्यानंतर ते मिसकॅरेज झालं आणि मग आम्ही खूप नाराज झालो. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी आम्ही वापस बेबी प्लॅन केला. मला वापस दिवस गेले. आम्ही ट्रेनमध्ये असताना मला एक स्वप्न पडलं की बाळ खूप रडते आणि ते शांतच होत नाहीये. आणि त्याच्यानंतर वापस मिसकॅरेज झालं. आम्ही तिसऱ्यांदा परत बेबीचा प्लॅन केला. तिसऱ्यांदा प्लॅन केल्यानंतर बेबीचा आम्ही प्रॉफिट प्रशांत त्यांच्याकडे गेलो. पहिलं आपण देवाच्या सेवकाकडे जायचं म्हणून असं आम्ही ठरवलं की 2दा असे मिसकॅरेज झालेत, आता तिसऱ्यांदा आपण चान्स घ्यायचा नाही. म्हणून आम्ही देवाच्या सेवकाकडे गेलो. तर मग त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली. की आता हे नो मोर मिसकॅरेज म्हणून असे त्यांनी देवाकडे विनवणी केली, प्रार्थना केली. मग तिथून आम्ही घरी आल्यानंतर प्रेयर केल्यानंतर प्रेग्नेन्सी राहिली आणि मग नंतर 3रा महिना तिला लागला. 3रा महिना लागल्यानंतर प्रॉफिट प्रशांत यांनी प्रार्थना केली आणि प्रॉफेसी पण केली त्यावेळेस की तुला मुलगा होईल म्हणून. आणि त्यांनी जशी प्रॉफेसी केली होती सेम तसंच घडलं. मुलगा झाला आणि तो आता 1 वर्षाचा आहे. गेली 5 वर्ष आम्ही प्रार्थना करत राहिलो. म्हणून देवबाप्पाने आम्हाला असं ठेवलं नाही की कुणासमोर लज्जित फज्जित होण्यासारखं. देवबाप्पाने 5 वर्षानंतर आम्हाला मुलाचा आशीर्वाद दिला. म्हणून सर्व गौरव मान सन्मान देवाला आणि प्रॉफिट प्रशांत यांना.